श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बनवूया दही छोले. कसे बनवायचे, जी छोल्याची दह्यातली भाजी. तर त्यासाठी आधी बघा, आपण काबुली चणा आपण रात्रीच भिजू टाकलेला होता. चांगला भिजल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये याला वाफळून घ्यायचं आहे. तर पाणी टाकून नंतर आपण तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरला 1-2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मऊ होऊन द्यायचं आहे छान वाफळण्यासाठी. तर आता इकडं पॅकेटचं दही घेतलेलं आहे मी. तुमच्याकडं घरचं उपलब्ध असलं तर तुम्ही घरचं घ्यायचं, पण शक्यतो कमी आंबट असलेलं दही घ्या. त्याच्यामध्ये काही काजू टाकलेले आहेत, नंतर लसूण आणि आल्याचा तुकडा टाकलेला आहे. आता याच्यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. नंतर आपल्याला छोटे छोटे 2 चमचे लाल तिखट मिरची पावडर आणि किचन किंग 1 चमचा आणि धना पावडर 1 चमचा, असे सगळे याच्यातच मसाले टाकून घ्यायचे आहेत. आणि आपला छोले मसाला टाकून घेतलेला आहे. आता मिक्सरला छान याला फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. दही छोले बनवताना म्हणजे दह्यामध्येच आपल्याला सगळे मसाले टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. इकडे बघा, मस्त असे आपले छोले पण मऊ झालेले आहेत. आता कढई ठेवतं. कढई गरम झाली की नंतर आपल्याला 2 पळ्या तेल टाकून घेतले. 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे छान फुटून द्यायचे, तडतडून द्यायचे. नंतर टोमॅटोची पेस्ट घालायची. आता छान तेल सुटेपर्यंत टोमॅटोची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे. थोडंसं झाकून ठेवू. मस्त बघा, पूर्ण तेलामध्ये गळली गेलेली आहे पेस्ट काढली असल्यामुळं, आणि तेल पण सुटलेलं आहे. आणि नंतर आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेला दह्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून ते टाकून घ्यायचं. मस्त असे दही छोले झटपट होणारे, अजिबात टाईम न लावता. तर आता पाण्याची क्वांटिटी तुमच्या पातळ घटनुसार जसं आवडतं त्यानुसार घ्यायची. तर थोडंसं झाकून ठेवून याला उकळी फुटून घेऊतं थोडंसं तेल सुटेपर्यंत. मस्त बघा, तेल सुटलेलं आहे त्याला. तर आता आपण ह्याच्यामध्ये छोले टाकून घेऊतं. एकच नंबर लागतात खायला दही छोले. छोल्याची भाजी अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा, मस्त लागते. फक्त छोले बनवताना दही थोडं कमी आंबट घ्या, कारण की जास्त आंबट लागलं का म्हणजे खाऊ वाटत नाही. जास्त आंबट नको, थोडंसं मध्यम स्वरूपाचंच दही पाहिजे. मस्त अशी बघा दही छोल्याची भाजी आपली तयार आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊतं. झटपट होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये होणारी, जास्त कोणतंही सामान न घेता मस्त असं तेल सुटले, तुम्ही बघू शकता. एकच नंबर, आणि खायला पण एकच नंबर लागते. दिसायला भारी आणि खायला पण भारीच लागते. तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा. आणि साध्या आणि सोप्या भाषेतील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी रोजच टाकण्याचा प्रयत्न करीत असते. तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुम्हाला आवडत असतील तर. आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा अशा छान छान रेसिपीसाठी. मस्त बघा दही छोले तयार आहेत, ते पण झटपट होणारे. धन्यवाद.